वर या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी अव्यय परिवर्तन असे होईल. अचूक उदाहरण ओळखा. ठीक आहे. वर हा शब्द आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणून कोणत्या वाक्यात वापरलेला आहे हे ओळखायचं आहे मित्रांनो. सुरुवातीला लक्षात घ्या की मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते. एखादा शब्द वाक्यामध्ये काय कार्य करतो यावरून त्याची जात निश्चित होत असते. मग इथे वर हा शब्द वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतो आणि त्याची वेगवेगळे जाती वाक्यानुसार इथे असू शकतात. आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणून त्यांनी कार्य कोणत्या वाक्यात केलेलं आहे ते बघावं लागेल. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. इथे वर ठीक हे शब्दयोगी अव्यय म्हणून आलेलं नाही आहे, कारण ते कोणत्या शब्दासोबत जोडून आलेलं नाही आहे. इथे वर हे नाम म्हणून आलेलं आहे. काय म्हणून आलेलं आहे? नाम म्हणून आलेलं आहे. मग इथे वर या शब्दाची जात नाम आहे. तू त्या राजपुत्राला वर, इथे वर क्रियापद म्हणून आलेलं आहे. काय म्हणून आलेलं आहे? क्रियापद. ठीक आहे. कारण वर म्हणजे त्या राजपुत्रासोबत लग्न कर असा त्याचा अर्थ होतो. पक्षी झाडावर बसतो. इथे झाडावर हे वर मात्र झाड या नामाला जोडून आलेलं आहे आणि म्हणून हे इथे काय आहे? शब्दयोगी आहे. काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय आहे. ओके. आणि मग हेच आपलं काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे. खालच्या वाक्यामध्ये बघू आपण. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्याने वावरत होता. वर पिता, इथे वर याचा अर्थ नवरदेव असा होतो आणि हा वर शब्द पित्याबद्दल विशेष माहिती सांगतो. नवरदेवाचा पिता. ठीक आहे. आणि म्हणून इथे वर हा जो शब्द आहे हा विशेषण म्हणून आलेला आहे. काय म्हणून आलेला आहे? विशेषण. आणि मग बघा वेगवेगळ्या वाक्यामध्ये वर हा शब्द वेगवेगळं कार्य करतो आणि त्यानुसार त्याची जात असते. मग शब्दयोगी अव्यय म्हणून कोणत्या वाक्यात आलेला आहे? तर पक्षी झाडावर बसतो. झाड या शब्दासोबत त्याचा योग झालेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. ओके. यस.